संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेची रणधुमाळीला सुरुवात झाली आहे। अवघ्या काही तासामध्येच महायुतीचं सरकार येणार की महाविकास आघाडी सत्ता साधणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेत। त्याच पद्धतीने शिर्डी विधानसभेमध्ये देखील अटीतडीची लढाई या ठिकाणी मानली जाते। म्हणजे भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील विरोधात काँग्रेसच्या प्रभावती घोगरे यांची ही लढत आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। आपण जर या ठिकाणी जर बघितलं तर या राहता तहसील या ठिकाणी पोलिसांच्या चोख बंदोबस्तामध्ये या ठिकाणी जर आपण जर बघितलं तर मतमोजणीची काउंटिंग या ठिकाणी सुरत आहे। नागरिकांसाठी बाहेर व्यवस्था केली आहेत, म्हणजे कुठल्याही प्रकारची हानी होऊ नये किंवा काही गोंधळ या ठिकाणी होऊ नये या पद्धतीची काळजी या सर्वांकडून घेतली जात आहे, प्रशासनाकडून घेतली जात आहेत। आपण जर बघितलं या सर्व जे निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती त्यामध्ये एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करण्यात आलेत। राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर देखील काँग्रेसच्या वतीने आरोप करण्यात आले की या ठिकाणी या शिर्डी मतदारसंघामध्ये दहशतीचं वातावरण त्यांनी या ठिकाणी केलं आहे। मात्र विखे पाटील यांनी नागरिकांसमोर विकासाची जी भूमिका आहे, विकासाच्या मुद्द्यावरती लढण्याची सुरुवात या ठिकाणी केली। मात्र काही तासातच कळणार आहे की या ठिकाणी शिर्डी मतदारसंघातील नागरिकांनी आपला कौल कोणाला दिला आहे आणि कोणाला घरी बसवणार आणि कोणाला विधानसभेमध्ये पाठवणार हे अवघ्या काही तासामध्येच या ठिकाणी निर्णय लागणार आहेत। न्यूज 70 साठी अजय जाधव, राहता।